नमस्कार मित्रांनो, नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे संडे, फन डे आणि इकडे बघा चारवीची आजी. हाय चारवी, हाय कर तिचा मूड नाही. इकडे प्रियंका बनवते ब्रेकफास्ट. काय बनवते मग नाश्त्याला आज? खिचडी, उपवासाची खिचडी. येस. आमच्या मम्मीचे सध्या उपवास चालू आहेत 7 दिवसाचे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांसाठीच खिचडी बनवू. कुणाची बायको काय ग चारवी, काय रडते तू? चारवीनी केळ खाल्लं चारवीनी आमच्या. ब्रेकफास्ट खायची वाट बघूया. नको ती श्री कृष्ण तुझी खिचडी. वा, कुठे ब्रेकफास्ट? तुझा कुठे नाश्ता? कुठे नाश्ता तुझा? यम यम खिचडी, यम यम खिचडी. हो आहे सईचा खाऊ. हो तर अगं कसं लागतंय? दर वाव. हे बघा, इकडे मॅडम बघतायत स्वतःचेच ब्लॉग्स. हे घे चहा. चावी तू चहा पिते? उभं बघितलं ना तू मागेच लागत. काय ग, काय होतं तुला? हॅलो कर सगळ्यांना. हॅलो पारुशी. ही पण पारुशी. काय ग पारुशी? हो चला चला. मॅडमला बाहेर फिरायला घेऊन आलो, कारण घरी असली की प्रियंकाला काही काम करून देणार नाही. म्हटलं चला थोडंसं फिरून आणूया, म्हणजे मॅडमला काम तरी करता येईल. हो ना, मग मला काम करून देत नाही ना चारवी तू? नुसतं बाहेर फिरायला पाहिजे, नुसतं बाहेर. का ग? आलो आम्ही फिरून घरी. हो मम्मा कुठे? मम्मा मम्मा मम्माचं अजून कामच होत आहे. हे ग कुठे गेलेली फिरायला? 5 मिनिट लांब झालं की कोलमत ना मम्मा. चला आता सई गाय गाय करणार आहे ना. चल सई, झोपायचं ना बेटा. चला. सईला झोपवताना आपण गाणं नाही म्हणत, तीच गाणं म्हणते. म्हण ग सई, कसं गाणं म्हणत होती? ये ग झोपायचं बेटा. का त्रास देते ना. झोपायचं नाहीये, झोपायचं नाही. सगळं हातात धरलंय. हे बघा, फायनली पिल्लू झोपलंय आणि इकडे प्रियंकाचं काय ना काहीतरी काम चालूच असतं. काय करते का? दाखव. लगेच जागे होते पोचली. चला आता उठल्यावर भेटूया, कारण माझ्या आवाजाने लगेच उठेल. कपड्यांचा बाजार. किती मेहनत करतेस का? सईची कपडे त्यात अर्धी प्रियंकाचीच आहेत. इथे माझ्या साड्या येतात, ह्या सगळ्या काठपदर आहेत आणि हे अशा डिझायनर वगैरे जुन्या लग्न झाल्या आधीच्या, म्हणजे लग्न झाल्यावर नवीन नवीन घालत होते त्या. आता त्याच्याकडे बघत पण नाही त्या साड्या. आणि इकडे सईचे कपडे, डेली यूजचे कपडे आहेत आणि खाली त्याच्या फ्रॉकी वगैरे ट्रेडिशनल कपडे आहेत सगळे. टेडी तर एवढं साठलं तर आमच्याकडे ठेवायला जागा नाही. त्याला टेडी वगैरे खूप आवडतं. तो मित्रांनो बघा, चारवी उठलेली आहे. हाय चारवी, झाली का झोप तुझी? आणि प्रियंका मॅडमची आंघोळ सुद्धा झालेली आहे. काय मॅडम, दिवसभर ब्लॉगच बघतायत मॅडम आधीचे. हाय चारवी. इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी.
तर मम्मीचे तर उपवास आहेत, त्याच्यामुळे आम्ही दोघंच आहे जेवायला, कारण पप्पा गावी गेले. इकडे प्रियंकाने बनवलं आहे चार्वीकचा खाऊ. आम्ही आमच्यासाठी काय स्पेशल बनवतोय? काय बनवणार प्रियंका आज? येस, संडे स्पेशल. संडे स्पेशल पप्पा नाही येत ना म्हणून. पप्पा असल्यावरती भाकरी वगैरे बनवावं लागतं. संडेला काय असतं आपल्याकडे? आमच्याकडे चिकन असतं. संडे स्पेशल चिकन. आणि मम्मीचे उपवास आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनावं लागेल. आणि आम्हाला दोघांना मेथीचे थेपले बनवायचे आणि बाबूसाठी आणि मसाला आणि बाबूसाठी तिचा खाऊ बनवला आहे. चला चला तयारी करून, खूप भूक लागली. सई थांब खाली, चल तू 1 मिनिट धरीला. आणि पायनॅपल ज्यूस. सई का घेऊन तुम्ही? तर इकडे प्रियंका बनवते मसाले भात. काय झालं ग? हे सई. आणि मी तिला बनवत मदत करतोय मेथीचे पराठेची कणिक मळायला. विल यू हेल्प मी? सई सई हेल्प करायला नको म्हण. हो हा. बेसन पीठ कुठं आहे? काय बोलली? येस यू कॅन. बघा बायकोने काम करायला लावलं रविवारी सुट्टीच्या दिवशी. तुम्ही करता काशी मदत घरी मित्रांनो? सांगा मला कमेंट करून. केलीच पाहिजे. आणि बॅकग्राऊंडला बघा सईचे गाणे लागले. सई ये मदत करायला, चल. हा चला मित्रांनो, सगळं करतो आणि मग भेटतो, कारण दोन्ही हँडल करणं थोडं अवघड. बघ आलंय का मला मळायला? ह्याच्यावर थोडस तेल होत. सईची बॅकग्राऊंड घेऊन गए. मोबाईल बघायला आवडत नाही पण गाणी ऐकायला मात्र आवडतात. सुंदरतान सारे गा मा पा पा मा 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 मा. मनाला चहा. तर मित्रांनो हे बघा लाडक्या बायकोने बनवलेला मेनू. आणि हा मेनू तिने बनवलाय तर लगेच मला संध्याकाळी काय बनवायला सांगते? हा बघा, म्हणजे लगेच परतफेड. चला खाऊन बघूया. एक नंबर. काय म्हटली मम्मी तू आता? बघा अशी सून भेटेल, सॉरी अशी सासू भेटेल का? इकडे बघा विक्रम सईला पायनॅपल ज्यूस पाजतात आणि तिची रिॲक्शन बघा कशी कशी. दर आंबट लागतंय गे, आंबट लागतंय. आंबट लागत तरी किती बाजू. कशी कशी कसं कसं करायचं? हा आंबट आहे. ऐक पास खोकला येईल पास. तर मित्रांनो सुट्टीचा दिवस आहे आणि तुमच्या बायकोने तुमच्या खिशाला कात्री लावली नाही, असं कसं होईल? काय प्रियंका? कुठे गेली प्रियंका? काय पण खोटं नका बोलू. आताच मला डायलॉग मारलाय, तुझ्या पैशाची शॉपिंग करायची. हा तिला सांगितलंय तुला जे पैसे दिले त्यातून तू खरेदी करायची, मला मागायचं नाही. तर तू पण ओके. तो चला मित्रांनो मार्केटला जाऊन येतो. प्रियंकाला काहीतरी घ्यायचंय, बघूया तरी काय घेत. चलो. आणि आमच्या सईचा पण फिरायची वेळ झाली आहे ना बाबू? सो मित्रांनो आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिकडे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपले मिनी ब्लॉग एन्जॉय करत राहा. आता भेटूया उद्या. बाय बाय.